आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। माजी नगरसेवक मयूर पाटलांच्या प्रयत्नांना यश, प्रभागातील विकास कामांचा शुभारंभ, टिप्पणा नगर, उंबरणी, बल्याणी आदी विविध परिसरात उद्घाटने। प्रभाग क्रमांक 11 बल्याणी विभागात आमदार विकास निधीतून विकास कामांचा शुभारंभ। कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास निधीतून टिटवाळा बल्याणी प्रभागात 1,35,00,000 निधी विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्या हस्ते पार पडला। बल्याणी प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून नागरिक बऱ्याच सुविधांपासून वंचित आहेत। या प्रभागात रस्ते गटारांचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रभागात रस्त्यांची मोठी दुर्दशा झाल्याची पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील यांनी आमदारांकडे निधीची मागणी केली असता आमदारांनी त्वरित मयूर पाटलांच्या मागणीची पूर्तता करून निधी उपलब्ध करून दिला। टिप्पणा नगर इथे गटारी व पायवाटा, उंबरणी तलावाला संरक्षण भिंत बांधणे, उंबरणी बौद्धवाडा इथे रस्ते गटारी, कल्याणी तलावातील बाळ काढून सुशोभीकरण करणे आदी कामासाठी 1,35,00,000 रुपयांचा निधी मयूर पाटील यांनी आमदारांच्या विकास निधीतून मंजूर करून घेतला। या उद्घाटन सोहळ्यामुळे नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागली असून प्रभागातील नागरिकांनी मयूर पाटलांचा आभार मानत त्यांचा सत्कार केला। या कौतुक सोहळ्याने सारे जण सुखावले। 2020च्या कोविड काळापासून आणि निवडणुका लांबणीवर आलेले आहे आणि महापालिकेमध्ये प्रशासक आहे, परंतु प्रशासकांमार्फत कोणतेही काम आपल्या या महापालिका हद्दीमध्ये करण्यात येत नाही। परंतु येथील स्थानिक धडाडीचे कार्यसम्राट आमदार यांच्यामार्फत कल्याण पश्चिमचा विकासाचा धडाका लावलेला आहे आणि कल्याण पश्चिमचा कायापलट होणार आहे। कारण आपण बघत असतो पूर्वी एवढे आमदार होऊन गेले, परंतु यांच्यामार्फत कोणताही निधी अशा प्रकारे उपलब्ध करून दिला नाही। आता इथे 2 करोडच्या कामांचं माझ्या प्रभागात उद्घाटन झालेलं आहे। तसेच आत्ता थोड्या वेळामध्ये 8, 9, 10 प्रभाग क्रमांक 11, 10 यांच्यामध्ये सुद्धा मला वाटतं 2 करोडच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे आणि अशीच कामं अजून या प्रभागांमध्ये या कल्याण पश्चिममध्ये होतील अशी मला आशा आहे। माननीय आमदार महोदय यांच्याकडनं 35,00,000 निधी गटारे, पायवाटे आणि सीसी रस्ता बनवणे यासाठी दिलेला आहे। तसेच आमच्या ग्रामीण भागात असलेलं उंबरणी गाव आणि तिथे पूर्वीपासून एक तलाव होता, या तलावासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मी वारंवार महापालिकेचा पाठपुरावा केला, परंतु महापालिकेकडनं कोणताही त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून नाही दिला। ह्या गोष्टीसाठी मी पुन्हा आपले स्थानिक आमदार माननीय विश्वनाथ भोईर साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्वरित त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून 25,00,000 निधी मंजूर करून आज त्याची वर्क ऑर्डर होऊन आज कामाचं उद्घाटन झालेलं आहे। तसेच उंबरणी बौद्धवाडा तेथील स्थानिक नागरिकांची मागणी होती गटारे, पायवाटा बनवण्याची, त्या मागणीला सुद्धा दुजोरा देऊन माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी 25,00,000 निधी तिथे उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच एक मोठी समस्या होती बल्याणी तलावाची, जी मागील 10 वर्षापूर्वी मी महापालिकेचा पाठपुरावा करून 25,00,000 निधी मंजूर करून याच्यासाठी वाडे भिंत बांधून घेतली होती, परंतु भरपूर वेळ निघून गेला आणि पुन्हा एकदा या तलावाची परिस्थिती आपण बघत असता दुरावस्था झाली होती। मी त्वरित माननीय आमदार महोदय यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून माझ्या या तलावासाठी 50,00,000 निधी उपलब्ध करून दिला आणि आज त्याच्या कामाचा नारळ फुटलेला आहे। एक खंत एवढीच वाटते की माननीय आमदार महोदय यांच्या आईचं दुःख निधन झालेलं आहे, त्या या कार्यक्रमासाठी या उद्घाटनासाठी उपलब्ध नाहीत, पण नेहमीच माननीय आमदार महोदय यांचं या बल्याणी प्रभागावर प्रेम राहिलेले आहे आणि त्यांच्यामार्फत आज या कामांना सुरुवात होणार आहे। आपण बघत असतो आता या 1-2 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे, याची आचारसंहितेची बाब लक्षात घेऊन माननीय आमदार महोदय यांनी दुःख असतानासुद्धा त्यांचे भाऊ नगरसेवक जयवंत भोईर साहेब यांना या उद्घाटनासमयी पाठवून कुठे लोकांची गैरसोय होऊ नये आणि कामे थांबू नये यासाठी आज त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि आज माझ्या प्रभागामध्ये 2 करोड कामांचा विकास निधीचा आज इथे उद्घाटन झालेले आहे आणि ही कामे लवकर। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।